भारतामध्ये बंदी असलेल्या बोगस बियाणांची नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्रासपणे विक्री केली जाते। छुप्या मार्गाने बोगस बियाणं, कीटकनाशक, रासायनिक खत विक्रेत्यांना नेमके आशीर्वाद कुणाचे आहेत हा सवाल आता उपस्थित होतोय। भारतामध्ये बंदी असलेल्या बियाणांच्या वाणांमुळे पर्यावरण तसंच मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतोय, तर बोगस रासायनिक खत आणि कीटकनाशकांमुळे कॅन्सरचा धोका सातत्याने वाढत चाललेला आहे। डिपार्टमेंटने संपूर्ण तालुक्यात भरारी पथक तयार केलेले आहेत। या भरारी पथकाच्या माध्यमातून त्याची जे काही सीमावर्ती भाग आहेत त्या ठिकाणी फ्रिक्वेंटली व्हिजिट्स करणं, सातत्याने गस्त घालणं किंवा जिथं संशय आला तिथं सर्च करणं आणि ते तिथं काही दिसत असेल किंवा ते तसा काही प्रकार घडत असेल तर त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट नोंदवणं, गुन्हा दाखल करणं आणि त्यास प्रतिबंध करणं हे निश्चितच केलं जाईल। आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या हाती लागू नये यासाठी कृषी विभाग निश्चितच प्रयत्न करेल। STBT नावाचं एक कापसाचं बियाणं जे की निकृष्ट दर्जाचं आहे, ज्याला भारतात मान्यता नाही, ज्याचं उत्पादनसुद्धा येत नाही, किंबहुना काही अंशी बऱ्याचशा शेतकऱ्यांचं त्यामध्ये नुकसान झालेलं आहे। असं बियाणं आपल्याला परराज्यातून, इतर भागातून आपल्या जवळच्याच व्यक्तीकडून विकलं जात आहे। अशा व्यक्तींच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका आणि STBTचं हे अवैध बियाणं आपण आपल्या शेतावर कुठल्याही परिस्थितीमध्ये लागवड करू नका आणि आपले नुकसान करून घेऊ नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।